काय करतायचा पाणी मागितलं होतं ना. इसरलं जो मी आज. दादा काय रानम्या, काय झालं? वाईस घोळ झालाय पोल्ट्री. म्हणजे काय सांगतोस काय? 4 दिवसामागं पोल्ट्रीतल्या 50 कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या. कशा गेल्या, कोणी नेल्या? आणि तू आज सांगतोस होय? पाचक्यांच्या अनात नाही आलं. 400 पक्षी आहेत. परवा सहज मोजलं तर 50 कोंबड्या गायब. मग त्यातल्या 25 परत आल्यात. खरं म्हणजे 25 कोंबड्या चोरीला गेल्या. अरे 25 कोंबड्या म्हणजे 200-300 रुपयाचं नुकसान झालं की. सहज झालं की. काय रे, कुणी बाहेरची माणसं आली ती पोल्ट्रीत? नाही बा. परत 4 दिवसामागं आपलं नामजराव मात्र आलतो पोल्ट्रीवर. लय उशीर पत्र बसलं होतं. नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता, हे वाढ जाईल असं नाही तर चोर पकडायच पाहिजे. पाहिजे. मी जातो पोल्ट्रीवर. बर. काय नामदेवराव, अगदी बाजीराव म्हणून आलायचा. नवीन कापड शिवली वाटते. वय मामासाहेब, कशी काय आहेत? जा काय कवा शिवली? त्याला काय वेळ लागतोय? काल शिंप्याकडे नेऊन दिली, आज तयारी बी करून दिली त्यानं. रकबा तू दिलेस वाटतं पैसे? नाही बा, मी कुठं दिला? मग कुठं आणलं पैसे? हेच आपलं नेहमीप्रमाणे एकाच्या म्हशी दुसऱ्या लेखल्या, मधलं कमिशन आपलं. हरामखोरी करू नका. पोल्ट्रीचा 25 कोंबड्या चोरून तुम्ही ऐकल्या का नाही? कोंबड्या? पोल्ट्री म्हणजे? मग तुमच्या आईची शपथ आहे, बायकोची आण आहे, खरं बोला. काय म्हणजे एकदम दोघींना मारल्यागत होत आहे. खरं सांगायचं म्हणजे? खोटं बोला तर खेटराला मारीन. अरे एकदम अंगाव काय येताय? तुम्ही नाही दिले पैसे म्हणून निघल्या. माझ्या कोंबड्या ऐकल्यात? मग लाज नाही वाटत? ऊस बनून सासऱ्याचं घर खायला निघालात काय? तुम्ही असं करा? अगं माझं ऐकून तर घे रखमा. नाही, ती ऐकायची नाही, मी बी ऐकायचो नाही. आत्ताच्या आता घराबाहेर निघायचं. घराबाहेर जायचं म्हणजे एकदम घराबाहेर जायचं? होय. नवरा बायकोला टाकतो तसं आम्ही तुम्हाला टाकलंय असं समजायचं आणि चालायला लागायचं. आणि पण मी फक्त तिच्याशी लगीन केलंय. घरचा चालायला लागायचं म्हणजे चालायला लागायचं. तुम्हाला बनवू का बाय? एकदम असं करू नका हो. खूप स्वस्त आहे आम्ही. दादा, निदान माझा तर विचार करा. मी पाया पडते तुमच्या. त्यांच्या वतीने माफी मागते, पण असं करू नका नाना. परत नाही सण उच्चास. घर जाऊ म्हणून खूप डोक्यावर चढला येऊ. नामदेवराव, अजून उभं कशाला राहिला सा? निघा बाहेर. हा चाललो. तुमच्या लेकी करता म्हणून थांबलो होतो. नाही कोण मारणार इथं? सासऱ्याने घराबाहेर काढलं होय तुला? बायकोनं तर नाही ना काढला. तर काय झालं काय म्हणतो मी? काय व्हायचं काय? ते खवी थेरडा आमचं सासरा कोंबड्या ऐकल्या म्हणून बाहेर काढला. एवढ्यासाठी म्हाताऱ्याने तुला घराबाहेर काढलं होय? बघा बघा. मग रागवायचं कशाला गाड्या? बायकोचा तर जीव आहे ना तुझ्या. मग एक काम कर, मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर. सासऱ्याला चुकून घरात राहायचं. म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान, नवरा माझो राहतो म्हणून बायकोला समाधान. बरे असं किती दिवस चालायचं? आता गड्या पुढचं मी बघतो. बसले दादासाहेब रामराम. साहेबराव, अरे या या या. आज गरीबाकडे कसं येणं केलं? मला गरीब म्हणायचं मेन, त्यात लोकसेवा सगळीकडे जावं लागते. काही विशेष? आता विशेष नाही. रकमा, ए रकमा, छान साहेबराव असणे. बसा तर खरं. बसा. अपूरच्या आणि त्याचं काही विशेष नाही म्हणा. दादासाहेब, आलो तू जावाईबद्दल बोलायला. नाव काढू नका तेच. लई सावरून घेतला, पण हरामी तर हरामीच. निस्तावून केपडा करताय, तमाशा जात आहे, बायकांना चिवतय. आले कानाव आले. मग कसं झालं तरी आपला जावई. अवघड जास्त दुखणं म्हणायचं दुसरं काय. म्हणून त्याला घराबाहेर काढले म्या.
बरे झाले 4 दिवस झाले लई शिक्षा झाली. सकाळी आलतो माझ्याकडे. अहो रडलं काय बेकलं काय फार तोंड उतरून गेलेलं. पश्चाताप झालाय त्याला आता. मला म्हणलं दादासाहेबांना मी लई त्रास दिलाय. हो मला तरी सुख वाटते का हो पोरीला दुःखात ठेवाय? तेच म्हणतो मी. बायको पासून तोडलाय. भलत्या जागी शान खाईल दुसरं काय. तुम्ही म्हणता तर हरकत नाही, पण पुण्यांदा हरामखोरी चालू देणार नाही मी. कुठं आहे तो? नाही बाहेरच मी आणतो त्याला बाहेरच. दादासाहेब खरंच चांगलं गेला. देव माणूस बघा तुम्ही. रखमा जी हे पोरी आल्या. हे बघ घरात घेतो मी त्याला, पर बजावून सांगा आज त्याला एक डाव माफ केलं म्हणावं. मोर्चाला खपवून घेणार नाही. आणि बघ काहीतरी पोटा पाण्याचा उद्योगधंदा कर म्हणावं. होय सांगते. मात्र लय खडूच आहे. आता तुम्ही जरा नीट नाटक करा ना. अंदाज जरा देवासारखी माणसं मिळत कसं वागावं कसं काय कळतच आहे तुम्हाला. सासरेबांचे पाय धर. चल चल. आता तरी नीट वागणार नव. त्याचा बाप वागेल. आता पुन्हा माझ्याकडे तक्रार तर माझ्यासारखा वाईट माणूस पुन्हा सांगून ठेवतो. दादा चहा. तुम्ही दोघं आत चला. चल चल. रखमा नामदेवरानं बिचा आधी. चला चला घ्या साहेब. बस कसं होणार या पोराचं? काय होणार. एखादं कुत्र माणसं झालं की सरळ होते माणूस. काय मग होणार काय कर. मी गेले तवा धरणं जे झोपला आहे ते तसंच आहे. उठा. उठा म्हणते ना. रात्री बी झोपताय आणि दिसा बी झोपताय. काय बिघडलं तुझं. म्हणून तर पोरबाळ काय होत नाही. अरे यार हो झोपणारच नशिबी झोपता म्हणत्या. चोक चोक. आता काय करू. अव मी बाजारला गेले होते ना वा, तर लई लोक बोलत होते. काय बोलत होते. हा ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे आता लवकर. माहिती आहे मला. तरी बी झोपून राहताय तुम्ही. अव तुमची लोकशाही आली ना वा. काय टाइम किती बी असू दे, पण आजच सांगून ठेवते या निवडणुकीत मला 4 लुगडी 4 चोळ्या 2 पाण्याचं गडू पाहिजे. कशाला अजून पट्ट्या नाही. तू का जाऊ नसू दे तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंचाची यादी अदुगर देऊन ठेवा. कळलं. सामान घेऊन आत या. काय निवृत्ती ना आता वेगळा झाला तर मजा येते का नाही. स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनाप्रमाणे जागता येते. निवृत्ती ना आता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. हेच तुम्ही 4 वेळा सांगितलं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेद. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे. बोल. अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. असं म्हण. ते ठीक आहे हो, पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा आता तुझा तू मुक्तार आहे का नाही. वेगळा झालायस की नाही. घर आहे जमीन आहे थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज आणि मग नाही नाही आईला कळलं म्हणजे मग ए तुझ्या आईला आता काय लहान आहे का आईला घाबराय. मग तुझी आई गेले पंढरपूरला, तुला कळणार पण नाही. नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते. अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणता. आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही. सरपंच तर सरपंच. गरम व्हा. बडण्याची वेळ झाली. बाटली घेऊन या. चला. अरे उमेदवारी जाहीर झाली. आनंद साजरा करायला नको का गाडवा. यशवंता आई आली. होय. पाया पडतो. असू दे असू दे. आण आण आणतो इकडे. तू बस बघू आजी. बस बस बस. यशवंता हा निवृत्ती कुठे आहे. असं इथंच मगाशीच बघितला होता. निवृत्ती तुझी वारी कशी काय झाली. चांगली नाही. होय. भामा ए भामा. अव आई आल्या वाटतं. असं बघितली की मी. कवा आला साई. औक्षण कशी आहे साई. असू दे बरी आहे. परत काय रे निवृत्ती. काय मी ऐकलं ते खरं आहे का. काय ते. तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून. होय. का तू उभा राहू नकोस. मी उभं राहणार आहे. अरे आपण शेतकरी माणसं काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम. ते सगळं मला कळते. अरे निवडणूक आपलं काम नाही. कशापायी निवडणुकीला उभं राहायचं. आई मला नव्या जगाबरोबर राहायचंय.
मला पुढारी व्हायचंय, मला लोकसेवा करायची आहे. मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा नवा. तुला कळायचं नाही आई, अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, निवडून यायला पाहिजे. आणि मी सांगते ते ऐक. हं, अरे गावचं असं कोणचं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील? शेतावर बाया नाचवल्यास म्हणून का दारू पितास म्हणून? लय बडबडलीस आई. आता माझ्याबद्दल काही येडं वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी. असं वय, मग राहा हो बा, मी बी घराघरात जाऊन सांगते की ह्याला मत देऊ नका म्हणून. हो मंडळी, उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे. जागा आहेत 15, आपल्याला उभं करायचे 13. 2च्या जरी इकडं तिकडं झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार. ते सरपंच मी सांगून टाका लगेच. या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे. वा, मी आपल्या गावचे तळमळीचे, कळकळीचे, चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली. साहेबांची कृपा आहे. निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली. हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात, ते गावाची सुधारणा करायला नव्ह, पैसे खायला. तरी मी ह्याची माप समजावून सांगितलं. म्हटलं असल्या घरात अजिबात पडू नका. पण अजिबात ऐकलं नाहीत माझं. हा, म्हणून म्हणते आपण बायानीच आता काहीतरी करायला पाहिजे. पण आपण आणि काय करणार? काय करणार? अगं ह्या मुडद्याने दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करत्याल. होय, पण म्या म्हणते कसं दाखवून द्यायचं? अगं मी 4 मोठ्या लोकांशी बोलले, त्यांनी सांगितले काय? बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. होय आई, हे समज खरं, पण त्यासाठी बायका कुठून आणायचा? त्यासाठी तर उतरायचं, पर पैसे न खरंच करता निवडणूक लढवायची. लावतोय. राम राम साहेबराव. या या या. बसा बसा बसा. चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. ए शंकर्या, जी साहेब. 2 गलास आण. चल चल लवकर लवकर लवकर. इंग्रजी आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल जी साहेब. चल. अरे गड्या, मी जरा अडचणीत आहे. पैशाचे. हो. हा, त्याच्यात काय आपला निवृत्ती हा. निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. हा. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा, कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं मनाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार पाडून दाखवतो. काय मग? आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा, धरला. लांब मसवडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला. अर्जुन आहे ना? अरे, इकायचा? लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही, तुमची आयडिया जगाच आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्बावून होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील. हा, गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. वळू विकला 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील. 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा. तुम्ही द्या. आणि मग अरे मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो, हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याचं विसरत नाही. घ्या हाताने घ्या घ्या घ्या. घे म्हणले